धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती असा नवीन दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी केलाय। रणजित कासलेच्या दाव्यानं आता खळबळ माजली आहे। लाडकी बहीण योजनेतील बहिणींना 2 योजनांचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आली आहे। आज सरकार 500 रुपयांवर आलं, उद्या शून्यावर येईल अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या पैसे कपातीवरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते, ज्यावेळी योजना लागू केली तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। शहापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसलाय। माजी आमदार पांडुरंग बरोरा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। अहिल्यानगरमधील राहुरी शहरात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला 3 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही। त्यामुळे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। नगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता। त्यानंतर कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी केली जाते। गुरुग्राममधील शिकोहपूर जमीन प्रकरणात चौकशीसाठी ईडीकडून वाड्रा यांना समन्स बजावण्यात आलं। अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी शरीफुल मोहम्मदचे फिंगरप्रिंट्स जुळले नसल्याचं समोर आलंय। 20 नमुन्यांपैकी 19 नमुन्यांवरील फिंगरप्रिंट्स आरोपी शरीफुलच्या ठशांशी जुळत नाहीये। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी 30,000 रुपये चोरायच्या उद्देशानं त्यानं सैफच्या घरी चोरी केली अशी माहिती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे। गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का, याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल 22 कोटी रुपये थकीत असल्यानं पुणे महापालिकेनं या रुग्णालयाला जप्तीची नोटीस पाठवली आहे। 2 दिवसात रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला होता। या थकीत मिळकत कराबाबत येत्या 2 दिवसात पालिकेत सुनावणी होणार आहे। मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची एनआयए दररोज 8 ते 10 तास चौकशी करते। दहशतवादी हल्ल्यामागे कुणाचा हात होता, कट कसा रचला, कुठे रचला याची माहिती समोर यावी यासाठी सखोल चौकशी सुरू आहे। तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा जवळपास अर्धा पगार कापणाऱ्या महायुती सरकारनं कामगार संघटनांचा चांगलाच धसका घेतलाय। सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी केला, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेमध्ये मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांमधून दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात। त्या सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटींपर्यंत आहे। एल्फिन्स्टन ब्रिज पाडला जाऊ नये यासाठी मनसेनं आंदोलन केलं। पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या हरकती आणि सूचनांबाबत काय निर्णय घेतलाय हे आधी स्पष्ट करावं अशी मागणी मनसेनं केली आहे। नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलंय। हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार होता, त्यामुळे मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता। मात्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसार पूल बंद करण्यासंबंधी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना हरकती सादर झाल्या। मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिन्स्टन रोड पूल आता बंद होतोय। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळे झालं तरीही लाखो पादचारी प्रवाशांचं काय असा सवाल उपस्थित होतोय। नियोजनात ढिसाळपणा केल्यानं नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होते। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये 2 गटात शुल्लक कारणावरून तुफान राडा झाला। यामध्ये 2 गट आमने सामने येऊन तुफान दगडफेक झाली। या प्रकरणी गावात संचारबंदी लागू करण्यात आली। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परळीतील पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली। बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली।
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त असलेल्या पठार भागात आदिवासी बांधवांनी अंजिराची यशस्वी शेती केली। 15 तरुणांनी एकत्र येत सामूहिक शेती करण्याचा निर्णय घेत यशस्वी शेती केली। तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना देखील देवस्थानच्या वतीनं ना नफा ना तोटा या तत्वावर लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाला भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अवघ्या 14 दिवसात 5 टन लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आलाय। मालेगावात वाढत्या तापमानामुळे बहुजल पातळी 80 फुटांवर गेल्या। विहिरी कोरड्या पडू लागल्यानं ग्रामीण भागात देखील पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय। त्यामुळे ग्रामस्थांनी टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी होती। एनडीआरएफची टीम पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झाली आहे। एनडीआरएफच्या एकूण 12 पथकांनी राज्यभरात विविध शहरात मॉक ड्रिल राबवले आहे। पालघरमधील वाडा येथील नदीचा पाडा या लोकवस्तीत सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 50 घरांची लोकवस्ती असलेल्या गावातील विहिरी कोरड्या पडल्यात आणि हंडाभर पाण्यासाठी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रभर बोरवेल भोवती पहारा देत आहेत। तर गढूळ आणि दूषित पाणी मिळाल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। यावल तालुक्यातील अंजाळे येथे तापी नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झालाय। 5 वर्षीय बाळासह त्याची आई आणि मावशीचा मृत्यू झाला। पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झालाय। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। मंदिराचं पुरातन महत्त्व जपून दर्जेदार पद्धतीनं काम करावं अशा सूचना मुंडेंनी केल्या। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला पारगावच्या ग्रामस्थांनी विरोध केला। गाव बंद करून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केला। यामुळे बैठकीसाठी गेलेले भूसंपादन अधिकारी चर्चेविना परतले। जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं उघड्यावर ठेवलेला मका पावसात भिजला। यामुळे मका काळा पडून तब्बल 40 ते 50 लाखांचं नुकसान झालंय। रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरात ई-रिक्षांमुळे पर्यटनाच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे व्यावसायिक आता सुखावले। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे। हतनूरचं आवर्तन मिळून देखील भुसावळ शहराच्या अशुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला नाहीये। पालिकेनं शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी 5.5 कोटी रुपयांच्या निधीतून पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवनाचं काम हाती घेतलंय। कामही अनेक वेळा मुदतवाढ देऊन पूर्ण झालेलं नाहीये आणि यामुळे गाळयुक्त पाण्याचा पुरवठ्याची समस्या कायम आहे। वाशिम शहरातील खामगाव जीन परिसरातील नाले गेल्या अनेक दिवसांपासून तुंबल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तुंबलेल्या नाल्यांचं पाणी काही नागरिकांच्या अंगणात घुसल्यानं नागरिक हैराण झालेत। नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक वैतागले। पॅरालिसिस झालेल्या एका निराधार महिलेला नाशिक पोलिसांनी आधार देत वृद्धाश्रमात दाखल केलं। विमल अशोक पवार असं या निराधार महिलेचं नाव आहे। नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे लवकरच खात्यात येणार आहेत, कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियातील शेतकऱ्यांना दिली आहे। हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये उन्हाची तीव्रता तर मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका पानकोबी पिकाला बसलाय। पानकोबीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय तर शेतातील भाजी सडत असल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील पेढे परशुराम लोकवस्तीच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंत कोसळून फार मोठं नुकसान झालं होतं। आता याच भिंतीचं बांधकाम विशिष्ट गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध पातळीवर सुरू आहे। पावसाळ्याच्या आधी या भिंतीचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक माहिती समोर येते। एका इमारतीच्या परिसरात 12 भटक्या कुत्र्यांवर विष प्रयोग करण्यात आलाय। यात 5 श्वानांचा मृत्यू झालाय। भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरून वाद झाला होता आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडल्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्ध्याच्या देवळी येथील बस स्थानकाचं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जलद बस थांबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर देवळी पुलगाव आगारात नव्या बस दाखल होतील अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली। दापोलीमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांनी विकास कामांचा धडाका लावलाय। दापोली शहरातील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना लवकरच सुरू करणार अशी ग्वाही देखील कदम यांनी दिली आहे। कार्ला येथील मळवली लोहगडसह भाज्या आणि लोणावळा या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मळवली सदापूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे पर्यटकांसह ग्रामस्थ देखील हैराण झाले। प्रवासादरम्यान प्रवाशांना पैशांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनानं धावत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा केली आहे। सुरुवातीला मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे।
फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या वाणांपैकी हापूस आंब्याला वरचा दर्जा प्राप्त असला तरी भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी 51% निर्यात केशर आंब्याची होत असल्याचं आकडेवारीमधून समोर येत आहे। विशेष म्हणजे भारत आंबा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी आंबा निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक मागेच आहे। लातूर येथील रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी आता सप्टेंबर 2025 असा कालावधी ठरवण्यात आलाय। हे काम कायनेट नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले। वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत। जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय। त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालाय। त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये देखील भर पडणार आहे। तापमानवाढीमुळे अंगाची लाही होते आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यात लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी आहे। त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळणारे 3 लिंबू आता 5 रुपयांना एकच मिळतंय। पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील एक लहरे इथे कार आणि रिक्षाचा अपघात झाला। यात रिक्षातील तरुण गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी नेण्याआधीच त्याचा जागीच मृत्यू झाला। आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील निघोटवाडी इथे शेकडो एकर डोंगराला वणवा लागल्यानं झाडं झुडपं जळून खाक झाली आहेत। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून अनेक प्राणी दगावल्याची भीती वर्तवण्यात येते। नागपुरातील धरमपेठ परिसरात एका रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। मित्रांसोबत बसले असताना 2 आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांनी हॉटेल मालकावर गोळ्या झाडल्या। उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पोलादपूर तालुक्यातील बाजिरे गावच्या हद्दीमध्ये भीषण वणवा लागला। या वणव्यामध्ये गुरांचा गोठा जळून खाक झालाय। या 4 गुरांचा देखील होरपळून मृत्यू झालाय तर एका गायीला वाचवण्यात यश आलं। अमरावती ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील 22 ग्रामीण पोलीस ठाण्यातील विविध कारवायांमध्ये जप्त केलेले 48 लाखांची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे। अमरावतीच्या कोंडेश्वर परिसरात ही दारू नष्ट करण्यात आली आहे। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला। उघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला। याची माहिती मिळताच डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भीषण अपघात झाला। मेटाडोर आणि MPST मध्ये समोरासमोर धडक झाली। अपघातात विटा वाहून नेणाऱ्या मेटाडोरमधील 3 जण जागीच ठार झाले तर STतील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। रायगडच्या कर्जत दहिवली गावात विनायक अंगण सोसायटीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे CCTV मध्ये कैद झालेत। घर मालक घरातच असल्यानं चोरट्यांचा डाव फसला। मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या टोळीकडून चोरीचं सोनं खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 8 तोळे चोरीचं सोनं पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शेकडो लोकांनी चिमूर पोलीस स्टेशनला घेराव घातला। पोलिसांकडून आरोपींना तातडीनं अटक करण्यात आली आहे। सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्यानं APMC मार्केटमध्ये लिंबाला मागणी वाढली आहे। मागणी वाढल्यानं लिंबाच्या किमती देखील वाढल्यात। 1 लिंबू 10 रुपयांना विकलं जात आहे। ब्रिटनमधील किंग्स क्रॉस स्टेशनच्या धर्तीवर CSMTचा पुनर्विकास करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला असून त्याचं आतापर्यंत 18% काम पूर्ण झालंय। या प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपये खर्च होणार आहे। पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सध्या पालिकेनं शहरात ठिकठिकाणी स्वयंचलित वाहनतळं उभारण्याचं निश्चित केलंय। त्याच अनुषंगानं वाहनतळ उभारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। मात्र माटुंगा येथील वाहनतळाला स्थानिकांकडून विरोध होत असल्यानं पालिका वाहनतळाचा प्रस्ताव गुंडाळण्याच्या तयारीत आहे। म्हाडाकडून BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वास्तुशास्त्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये तक्रारदारांसोबत फ्लॅटचं नुकतंच मोजमाप करण्यात आलं। यामध्ये RCC काम पूर्ण झालेल्या फ्लॅटचं क्षेत्रफळ 500 चौरस फूट भरलंय तर फिनिशिंगचं सर्व काम पूर्ण झालेल्या फ्लॅटचं क्षेत्रफळ 490 चौरस फूट भरलंय। मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी 80% नालेसफाई झालीच पाहिजे असा इशारा पालिका आयुक्तांनी दिलाय। मात्र याला अभियंता आणि कंत्राटदारांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यात। केवळ 12% काम पूर्ण झालं असून 1.5 महिन्यात 68% काम कसं पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। नवी मुंबईतील पालिकेच्या कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी मशीन बसवण्यात आलेली आहे। यासाठी लाखोंचा खर्च देखील करण्यात आलाय। मात्र तरी देखील कर्मचाऱ्यांचे पगार रजिस्टरवरील हजेरीच्या आधारे होत असल्यानं पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी सवाल उपस्थित केला।
पुण्यामध्ये सामान्य प्रसूतींपेक्षा सिझेरियन प्रसूतींचं प्रमाण वाढू लागलंय। गेल्या 3 वर्षात सिझेरियन प्रसूतींमध्ये सातत्यानं वाढ होते। गेल्या वर्षभरात हे प्रमाण 60% पोहोचलंय। आरोग्य व्यवस्थेतील या बदलत्या चित्राबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। आरटीओनं मागील 5 वर्षात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एकूण 4414 वाहन चालकांवर कारवाई करत त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स विविध कारणांसाठी रद्द केल्याचं समोर आलंय। मुंबईत भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरींचा त्रासही दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्याच्या तक्रारी होत आहेत। या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आता भटक्या मांजरींचं देखील नियमित सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। अलिबाग जिल्ह्यामध्ये झालेल्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालाय। पशुगणनेचं काम 100% पूर्ण झालंय, मात्र जिल्ह्यातील गाय म्हशींसह मेंढ्यांची संख्या घटली आहे। केंद्र सरकारकडून प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अन्नधान्यापैकी काही धान्य शिल्लक राहत असून हे सर्व धान्य लाभार्थ्यांना वितरित या योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष नव्यानं तपासले जाणार आहेत आणि त्यासाठी राज्यस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे। जुनं वाहन विक्री आणि खरेदी करताना कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी पुणे आरटीओ विभागाकडून जुन्या वाहन विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यात येणार आहे। त्यामुळे वाहन खरेदी आणि विक्री करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी आता दूर होणार आहेत। ट्रेड सर्टिफिकेट नसतानाही दुचाकींची वाढलेली विक्री, एकाच ट्रेड सर्टिफिकेटवर अनेक दुकानं थाटणं किंवा एकापेक्षा अनेक ब्रँडच्या गाड्या विकणं असे गैरप्रकार सर्रास घडत आहेत। आरटीओनं अशा विक्रेत्यांवर कारवाई केली असली तरी त्यांच्यावर नियंत्रण नसल्याचं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचं म्हणणं आहे। शालेय परीक्षांच्या काळात आता राष्ट्रीय पोषण अभियानाबाबत शाळांनी पोषण पंधरवडा जनजागृती करण्याचं परिपत्रक शिक्षण विभागानं जारी केलंय। अभियानात संतुलित आहार कसा करावा, पोषणाची काळजी कशी घ्यावी, आरोग्य यासंदर्भात शिक्षक आणि पालकांची चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित करावी असे निर्देश देण्यात आले। उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी बचत करणं देखील आवश्यक आहे। अतिपाणी वापरामुळे आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांना महापालिका पत्र लिहून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी आवाहन करणार आहे। पुढील काही दिवसात हे पत्र सोसायट्यांना मिळणार आहे। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल गुजरातमधील वडोदरा इथे उभारण्यात आलेला आहे। रेल्वे मार्गावर हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारलेला आहे। बुलेट ट्रेन मार्गावर आतापर्यंत 7 पूल उभे केले असून 10,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त वजनाचे हे पूल आहे। झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून खासगी विकासकांच्या माध्यमातून झोपू योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनांना आर्थिक बळ मिळावं, त्या वेगानं पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमात बदल आणि सुधारणा करण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडियातील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब आणि अपोलो बंदर इथे नवीन प्रवासी धक्क्याचं काम सुरू आहे, मात्र त्याला सुरुवातीपासूनच कुलाबा वासियांनी विरोध केलाय। ही जेटी दुसरीकडे स्थलांतरित करावी अशी मागणी करण्यात येते। यालाच पाठिंबा देत मिलिंद देवरा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। राजघराण्यांचा वारसा लाभलेल्या गोवळकोंडा ब्लू नावाचा अत्यंत दुर्मिळ हिऱ्याचा 14 मे रोजी लिलाव होणार आहे। जिनेवा येथील क्रिस्टीजच्या मॅग्निफिकेंट ज्वेल्समध्ये या हिऱ्याचा लिलाव होईल। गोवळकोंडा ब्लू हिरा एकेकाळी इंदौर आणि बडोदा येथील महाराजांच्या संग्रही होता। महावितरणाच्या गो ग्रीन या ऑनलाईन वीज बिल भरणा योजनेकडे राज्यभरातील वीज ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय। योजना सुरू झाल्यापासून 7 वर्षात राज्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेमध्ये जेमतेम 1.5% ग्राहकच गो ग्रीन योजनेमध्ये सहभागी झाल्याचं महावितरणाच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। उन्हाच्या कैलीनं त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेनं खुशखबर दिली आहे। एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। तुर्तास मध्य रेल्वेवर 6 एसी लोकल आहेत, त्यांच्या दिवसभरात 66 फेऱ्या होतात। आता या फेऱ्या 66 वरून 80 वर जाणार आहेत। सोने चांदीच्या भावामध्ये वाढ कायम आहे। सोनं 94,000 प्रति तोळ्यावर पोहोचले, तर मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे। तर जीएसटी सकट 1 तोळा सोनं घेण्यासाठी आता 96,820 रुपये मोजावे लागणार आहेत। देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विक्रीमुळे जानेवारी-मार्च तिमाहीच्या अखेरीस रिकाम्या घरांची संख्या वर्षानुवर्षे 4% घसरून सुमारे 5.6 लाख युनिटवर आलेली आहे। उन्हाळ्यात बच्चे कंपनीपासून सर्वांनाच मे महिन्याच्या सुट्टीत वेध लागलेले आहेत। ते मामाच्या गावाला जायचे। आता लालपरीतून आपल्या गावाला जाता येणार आहे आणि त्यासाठी एसटीच्या रायगड विभागातून 16 जादा उन्हाळी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे या जादा बसेस 15 जूनपर्यंत सोडल्या जाणार आहेत।
दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स शुल्क देणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील घरमालकांना आता 18% वस्तू आणि सेवा कर भरावा लागणार आहे। याकरता गृहनिर्माण संस्थेची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असायला हवी। या सोसायटीतील एखादा फ्लॅट मालक दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स भरत असेल तर केवळ 7,500 रुपयांपेक्षा जास्त रकमेवरच नव्हे तर संपूर्ण मेंटेनन्सच्या रकमेवर 18% जीएसटी लागू होणार आहे। पुण्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। आजची परवानगी न देता पोलिसांकडून उद्याची परवानगी देण्यात आली आहे। आज विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ आयोगाला भेटणार आहे। राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली असताना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा देखील आटू लागल्यानं चिंतेचे ढग निर्माण झालेले आहेत। जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे आणि यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे।